सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 9 मधील ओवी क्रमांक 301 ते 350. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तरंग पाणी येविन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे मी जीते मी नवती, विस्मो देखे. लाटा पाण्यान वाचून सुकतात, सूर्यकिरण दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत. त्याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूपच असून त्यांना आपण भगवत द्रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले, की कैसे कर्म तयाले, जे मीची नाही म्हणती. हे विश्व अंतर्बाह्य माझ्याच स्वरूपाने ठासून भरले आहे. अखिल जग माझीच मूर्ती आहे, परंतु या प्राण्यांचे केवढे दुर्भाग्य ओढवले की ते मीच नाही असे म्हणतात. परी अमृत कुहा पडिजे, का आपण याते कडिये काढिजे, ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी. अमृताच्या विहिरीत पडावे आणि आपणच आपल्याला काठांवर ओढून काढावे, अशा अभाग्याला काय करावे. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणे. अर्जुना, एक घासभर अन्नासाठी एक आंधळा रस्त्याने घाईघाईने धावत असताना चिंतामणीला अडखळला व तो चिंतामणी त्याने लाथेने दूर ढकलला. तैसे ज्ञान जई सांडूनी जाये, तई येसी हे दशा आहे, म्हणून की जे ते केले नोहे ज्ञाने विन. तशीच अवस्था ज्ञान झाले नसले म्हणजे जीवाची होते. म्हणून जे केले पाहिजे ते ज्ञाना वाचून घडत नसते. आंधळे या गरुडाचे पांख आहती, ते कवना उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विन. आंधळ्याला गरुडाचे पंख आहेत, पण ते काय कामाचे. त्याप्रमाणे अज्ञानी लोकांनी सत्कर्माचे श्रम केले तर ते व्यर्थ जातात. त्रैविद्या मांसो मपा पूप पापा, यज्ञे दिष्टवा स्वर्गिती प्रार्थनेयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मच्छन्ति, दिव्या दिवी देवभोगान. 3 वेदांचे अध्ययन करणारे, त्यात सांगितलेली कर्मे करणारे, सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले याज्ञिक हे यज्ञाग्नी माझे यजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचे फळ असो जो दैवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवाचे भोग भोगतात. देख पांगा किरीटी, आश्रमधर्माची या रहाटी, विधी मार्ग कसवटी, जे आपणची होती. अर्जुना, पहा, आश्रमधर्माच्या आचरणाने जे वेद विहित मार्गाची आपणच कसोटी होतात. ज्याच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो. यजन करिता कौतुके, तिही वेदांचा माथा तुके, क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जया. ते कौतुकाने यज्ञ करीत असता तिन्ही वेद संतोषाने माना डोलवतात आणि यजन क्रियेचे फळ त्यांच्या पुढे मूर्तिमंत उभे राहते. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणाची यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्यचे निनावे पाप जोडिले देखे. अशा प्रकारे यज्ञात
सोमरसाचे प्राशन करणारे व यज्ञाची दीक्षा घेतलेले जे यज्ञ करते स्वतःच यज्ञाचे रूप झाले आहेत, त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पापच संपादन केले असे समज. जे श्रुती त्रयाते जाणुनी शतवरी यज्ञ करुणी यजलीय माते चुकोनी स्वर्गुवरिती. कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून घेऊन शेकडो यज्ञ करून माझे आराधन करून मलाच दूर करून स्वर्गाची इच्छा करतात. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी पाडी गांठी मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. अर्जुना, ज्याप्रमाणे कल्पवृक्षाच्या तळाशी बसलेला अभागी मनुष्य झोळीला गाठी मारून नंतर भिक्षा मागण्यासाठी भटकतो, तैसे शतक्रंतू यजले माते की इप्सिता ती स्वर्ग सुखांते आता पुण्य की हे निरुते पाप नोहे. त्याप्रमाणे शेकडो यज्ञ करून माझे आराधना करून स्वर्ग सुखाची वासना ठेवतात, तेव्हा हे पुण्यच पाप नाही असे कसे म्हणावे. मनोनी मजविन पाविजय स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू ज्ञानी येता ते उपसर्गू हानी म्हणती. म्हणून मला टाकून स्वर्ग जोडावा हा विवेकी लोकांचा पुण्य मार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला आत्महिताची हानी समजतात. एरवी तरी नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नामकी सुख वाचोनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे. खरे तर नरकातील दुःख पाहूनच स्वर्गाला सुख समजतात, पण या सुख दुःखाशिवाय निर्दोष चिरंजीव असे स्वानंद सुख ते माझे खरे स्वरूप आहे. मज येता पै सुबटा या द्विधा गा आव्हांटा स्वर्गू नरकू या वाटा चोरांचिया. अर्जुना, माझ्याकडे येण्याचा स्वर्ग आणि नरक हे भलतीकडे नेणारे दोन मार्ग अडथळे आहेत. ते मार्ग चोरांचे आहेत. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग जाते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यात्मक पापाने स्वर्गाला जावे, पापात्मक पापाने नरकाला जावे आणि शुद्ध निर्दोष पुण्याने माझी प्राप्ती होते, हा नियम आहे. आणि मजची माझी असता जेने मे दुरी होय पांडू सुता ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कर्माने मी दुरावतो त्याला पुण्य असे म्हटले असता जिभेचे शतशः तुकडे होणार नाहीत का. परी हे असो आता प्रस्तुत एके या परी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. परंतु हे असो आता चालू विषयाविषयी बोलू. यज्ञ करते यज्ञ करून माझे पूजन करतात आणि स्वर्गभोगाची याचना करतात. मग मी न पाविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेने लाभलेनी सौरसे स्वर्गा येती. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे पापात्मक पुण्य त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. जेथ अमरत्व हेची सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती. ज्या स्वर्गात अमरत्व हे सिंहासन आहे, बैसाला ऐरावत निवासासाठी राजधानी अमरावती आहे. जेथ महासिद्धींची भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनूंची. ज्या स्वर्गात अष्ट महासिद्धींची भांडारे अमृताचे सांडे कामधेनूची खिल्लारे असतात. जेथ ओळगे देव पायिका सैन्य चिंतामणीची या भूमिका विनोद वनवाटिका सूरतरुचिया.
जेथे सेवा करण्यासाठी देवांचे समुदाय सेवक म्हणून आहेत. सर्वत्र चिंतामणी रत्नाच्या खाणी आहेत आणि करमणुकीसाठी कल्पवृक्षाची उद्याने आहेत. गंधर्व गात गाणी जेथ रंभे एशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. जेथे गंधर्व गाणी गातात, रंभेसारख्या अप्सरा नर्तकी आहेत, त्यांच्यामध्ये उर्वशी मुख्य आहे अशा विलासिनी स्त्रिया जिथे आहेत. मदन ओळगे शेजारे जेथ चंद्रशिंपे सांबरे, पवना ऐसे मनियारे धावणे जेथ. जेथे शयनग्रहात मदत सेवा करतो, चंद्र अंगण शिंपतो, वायूसारखे आज्ञाधारक चाकर चपळपणे सर्व काम करण्यास तयार असतात. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण, ताठियेचे सुरगण बहुवस जेथे. जेथे बृहस्पती स्वतः प्रमुख आहेत, त्यांच्या योग्य तेच असे आशीर्वाद देणारे ब्राह्मण आहेत. स्तुतिपाठक देवाचे समुदाय विपुल आहेत. लोकपाळ रांगेचे राऊत जिये पदीचे, उच्चे श्रवाखांचे खोलनिया. ज्या ठिकाणी अष्टलोकपाल इंद्रादिक देवांच्या योग्यतेचे आहेत, रखवालीच्या घोडेस्वाराच्या मागील बाजूने उच्चे श्रवासारखा कोतवाली करणारा घोडा आहे. हे बहु असो जे ऐसे भोग इंद्र सुखा ही सरीसे, जे भोगी जती जव असे पुण्यलेशू. हे वर्णन पुष्कळ झाले. अशा प्रकारचे स्वर्गीय सुखासारखे ते असंख्य सुख उपभोग पुण्यसंचय असेपर्यंत ते उपभोगतात. ते तमभुक्ता स्वर्गलोकम विशालं क्षीणे पुण्यमर्त्यं लोकं विशन्ति. एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते यज्ञ करते विशाल स्वर्ग भोग भोगल्यावर पुण्य क्षीण झाले असता मृत्यूलोकात प्रवेश करतात. याप्रमाणे 3 वेदांनी सांगितलेल्या कर्म मार्गाला अनुसरणारे स्वर्गीय भोगाची इच्छा करणाऱ्यांना जन्म मरण रूप एरझार प्राप्त होते. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटे उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. मग त्या पुण्याचा प्रभाव संपतो, त्याबरोबर त्याचा पुण्यक्षयाने दर्जा नाहीसा झाला म्हणजे इंद्रपणाचे तेज कमी होते आणि मृत्यूलोकात परत येतात. जैसा वैशा भोगी कवडावेचे, मग दारईचे पून येतीयेचे, तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगो. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारावर थाप मारण्याची सुद्धा सोय उरत नाही, त्याप्रमाणे पुण्य संपत्ती संपल्यावर यज्ञकर्त्याची जी अवस्था होते तिचे काय वर्णन करावे. एवं थितिया माते चुकले, जी ही पुण्य स्वर्ग कामिले, तया अमरपण ते वावो झाले अंती मृत्यूलोकी. अशा स्थितीत जे मला विसरले व ज्यांनी पुण्याच्या बळावर स्वर्गाची हाव धरली, त्यांचे अमरपण व्यर्थ गेले व शेवटी त्यांना मृत्यूलोक प्राप्त झाला. मातेची या उदर कुहरी, पचुनी विष्टेचा दाथरी, उकडवणी 9 मासवरी, जन्मजन्मोनी मरती. 9 महिनेपर्यंत आईच्या उदरातील नरकरूपी घरात उकडून जन्माला येऊन पुन्हा मरतात. आगा स्वप्नी निदान फावे, परीचे इलिया हारपे आगवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. अरे, स्वप्नात द्रव्याचा ठेवा प्राप्त होतो, जागृती आल्यावर तो लोप पावतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्यांना स्वर्गसुख जाणावे. अर्जुना वेदू जरी झाला,
तरी माते नेनता वाया गेला, कनू सांडूनी उपनिला. कोंडा जैसा धान्य कण वेगळे करून कोंडा वाऱ्यावर सोडला तर जसा व्यर्थ जातो, त्याप्रमाणे मला न जाणता वेदवत्ता असल्याचे ज्ञान व्यर्थ आहे. मनवुनी मज एकवीन, हे त्रयी धर्म अकारण. आता माते जाणून काही नेन, तू सुखिया होसी. म्हणून माझ्या एकाचे ज्ञान झाले नसेल तर तीनही वेदांनी सांगितलेले धर्म व्यर्थ होत. परंतु तू माझे सत्वस्वरूप जाणलेस आणि इतर कसलेही ज्ञान प्राप्त केले नाहीस, तरी तू सुखी होशील. अनन्य चिंतयन्तो मा ये जनाः पर्युपासते, तेषा नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात, त्या सतत माझ्या ठिकाणी युक्त असलेल्या लोकीचा सायुज्य अथवा मत्सेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग म्हणजेच अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेम प्राप्त वस्तूचे रक्षण मी करतो. पै सर्व भावेसी उखिते, जे ओपेली मज चित्ते. जैसा गर्भगोळ उद्यमाते, कोणाही नेणे. ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणताही व्यवहार जाणत नाही, त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण मनोभावाने स्वतःला माझ्या ठाई अर्पण केले. तैसा मी वाचुनी काही, आणिक गोमटेची नाही. मजची नाम पाही, जेनिया ठेविले. पहा, त्याप्रमाणे ज्यांना माझ्याशिवाय दुसरे काहीही चांगले आढळत नाही आणि आपले जीवित ज्यांनी माझ्याच नावाने ठेविले. ऐसे अनन्य गती के चित्ते, चिंतित सांते माते. जे उपासिती तयांचे, मीची सेवी. याप्रमाणे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करीत असतात, त्यांची सेवा मी करतो. ते एकवटुनी जी क्षणी, अनुसरले गा माझी वाहनी. तेव्हा जी तयाची चिंतवनी, मजची पडिली. ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधीचा भार माझ्यावर येऊन पडला. मग तीही जे जे करावे, ते मजची पडिले आगवे. जैसी अजात पक्षांचे निजीवे, पक्षिणी जिये. मग जे जे त्यांना करायचे ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पिल्लाच्या जीवनासाठी पक्षीन जगते. आपुली तहान भूक नेणे, तान ह्या निके. ते माऊलीसीची करणे, तैसे अनुसरले. जे मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. आपली तहान भूक ज्याला काही कळत नाही, त्या लहान मुलाला जे हितकर आहे तेच तिला करावे लागते. त्याप्रमाणे जे मला मनोभावे अनुसरले, त्यांचे हित करताना मला कशाचीही लाज वाटत नाही. तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड. का सेवा म्हणती तरी आड, प्रेमसुये. त्यांना माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर त्यांची तीही आवड मी पुरवितो. अथवा माझी सेवा हवी असे ते म्हणतील तर त्यांना मजबद्दल प्रेम निर्माण करतो. ऐसा मनी जो जो धरिती भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देवो. आणि ददलियाचा निर्वाहो, तोही मीची करी. अशा प्रकारे जी इच्छा मनात धरतात ती मी त्यांना पुन्हा पुन्हा पुरवू लागतो आणि दिलेल्यांचे रक्षण तेही मीच करतो. हा योग क्षेमू आगवा, तयांचा मजची पडिला पांडवा. जयांची या सर्व भावा, आश्रयो मी. अरे अर्जुना, ज्यांच्या सर्व इच्छांचा मी आश्रय आहे, हा त्यांचा योगक्षेम मलाच
पार पाडावा लागतो. येप्येन देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय वज्नते विधिपूर्वकम्. अर्जुना, जे अन्य देवतांचे भक्त सुद्धा श्रद्धेने दुसऱ्या देवतांचे पूजन करतात ते सुद्धा माझीच पूजा अज्ञानाच्या मार्गाने करतात. आता अनेकही संप्रदाये परिमाते नेनती समवाये जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये मनवनी यजिती. आता दुसरे वेगळे संप्रदाय आहेत. ते अग्नेय, इंद्राय, सूर्याय, आर्यमने, सोमाय म्हणून यज्ञ करतात. त्यांना माझे सर्व व्यापकत्व कळले नाही. तेही किरमातेची होये काजे हे आगवे मीची आहे. परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. ते यज्ञ मलाच पावतात, कारण की जे हे सगळे विश्व ते मीच आहे. पण त्यांची उपासना करण्याचा मार्ग मात्र सरळ नाही, तर वाकडा आहे. पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे हे काय नव्हती एकाचे बीजाचे. परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे. वृक्षाच्या फांद्या आणि पाने एकाच बीजापासून झालेल्या नाहीत का? परंतु पाणी घेण्याचे काम मुळाचेच. यासाठी पाणी मुळाशी घातले पाहिजे. का 10 ही इंद्रिये आहती ये जरी एकीची देहीची होती. आणि ही सेविले विषय जाती एकाची ठाया. किंवा आपली 10 इंद्रिये एकाच देहाची असली तरी त्यांनी सेवन केलेले विषय एकाच देहाच्या ठिकाणी पोहोचतात. तरी करोनी रस सोय बरवी कानी केवी भरावी फुले आणोनी बांधावी डोळा केवी. असे जरी असले तरी उत्तम पक्वाने करून कानात भरली तर चालतील काय? फुले आणून ती डोक्याला बांधता येतील का? ते तरसू तो मुखेची सेवावा परिमळू तो घ्राणेची घ्यावा. तैसा मी जो यजावा मीची म्हणून. त्या ठिकाणी पक्वाने तोंडानेच सेवन केली पाहिजेत. जो सुवास तो नाकानेच अनुभवला पाहिजे. त्याप्रमाणे माझे खरे स्वरूप जाणूनच माझी उपासना केली पाहिजे. एर माते नेनोनी भजन ते वायांची गा आने आन. मनोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. मला न जाणता केलेले भजन भलत्याने भलते केल्याप्रमाणे निष्फळ होते. म्हणून जशी कर्माला ज्ञानदृष्टी आवश्यक आहे तशी ती स्वच्छ असावी लागते. अशा प्रकारे ओवी क्रमांक 301 ते 350 संपन्न झालेल्या आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करूयात. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.